अहिल्यानगर जिल्ह्यातील श्री गणेश सहकारी साखर कारखान्यातील कथित आर्थिक गैरव्यवहारांचे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. कारखान्याच्या विद्यमान संचालक मंडळाने साखर आयुक्तांकडे तक्रार करत पूर्वीच्या संचालक मंडळाच्या कारभाराची सखोल चौकशी करावी, विखे पाटील कारखान्याकडील 38 कोटी रुपयांहून अधिकची थकीत रक्कम व्याजासह वसूल करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. पण नेमकं हे प्रकरण काय आहे? 38 कोटी रुपयांचा दावा कसा करण्यात आला? डॉक्टर सुजय विखे पाटील आणि डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याचा या प्रकरणाशी काय संबंध आहे आणि संचालक मंडळाने नेमक्या कोणत्या मागण्या केल्या आहेत? आजच्या व्हिडिओमध्ये या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर आढावा घेणार आहोत. नमस्कार, मी तन्वी आणि तुम्ही पाहत आहात सत्ता मंच. बातमी नव्हे तर बातमी मागचं विश्लेषण. चला तर मग मुद्देसूद पाहूया. मुद्दा क्रमांक 1. साखर आयुक्तांकडे नेमकी कोणती तक्रार करण्यात आली? श्री गणेश सहकारी साखर कारखान्याच्या विद्यमान संचालक मंडळाने साखर आयुक्तांकडे सविस्तर निवेदन सादर करून पूर्वीच्या संचालक मंडळाच्या कार्यकाळातील आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. निवेदनात म्हटलं आहे की जून 2023 मध्ये नव्या संचालक मंडळाने पदभार स्वीकारल्यानंतर आर्थिक कागदपत्रांची तपासणी केली असता सन 2022-23 या कालावधीत मोठ्या प्रमाणात आर्थिक अनियमितता, गैरव्यवहार आणि अफरातफर झाल्याचं निदर्शनास आलं. तसेच वैधानिक लेखापरीक्षण अहवालातही तत्कालीन कार्यकारी संचालक आणि संचालक मंडळाच्या कामकाजावर गंभीर ताशेरे ओढण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. मुद्दा क्रमांक 2. विखे पाटील कारखान्याबाबत नेमका आरोप काय? संचालक मंडळाच्या निवेदनानुसार गणेश कारखाना आणि विखे पाटील कारखाना यांच्यातील भाडे करार संपत आलेला असतानाही तत्कालीन संचालक मंडळाने बँक व्यवहारांचे अधिकार कारखान्याशी कोणताही वैधानिक संबंध नसलेल्या डॉक्टर सुजय विखे पाटील यांना दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. याशिवाय भाडे करार कालावधीतील व्यवहारांची तपासणी केली असता श्री गणेश कारखान्याला विखे पाटील कारखान्याकडून सुमारे 28.87 कोटी रुपये येणे असल्याचा दावा करण्यात आला आहे. ही संपूर्ण रक्कम व्याजासह वसूल करण्याची मागणीही करण्यात आली आहे. मुद्दा क्रमांक 3. 5 कोटी रुपयांच्या व्यवहारावरही प्रश्नचिन्ह. या निवेदनात आणखी एक गंभीर आरोप करण्यात आला आहे. 28 सप्टेंबर 2022 ते 20 मार्च 2023 या कालावधीत डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखाना राहुरी यांच्या खात्यात श्री गणेश कारखान्याच्या खात्यातून 5,06,64,542 रुपये वर्ग करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. संचालक मंडळांचं म्हणणं आहे की ही रक्कम देण्यासाठी कोणताही वैध ठराव, मागणीपत्र किंवा कायदेशीर आधार नव्हता. तसेच संबंधित कारखान्याकडून कोणतीही आर्थिक मागणी किंवा देणी बाकी नसतानाही ही रक्कम वर्ग करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुद्दा क्रमांक 4. 38 कोटी रुपयांच्या वसुलीची मागणी का? संचालक मंडळांच्या मते विखे पाटील कारखान्याकडील येणे आणि इतर कथित अनियमित व्यवहार मिळून 38 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम श्री गणेश कारखान्याची येणे आहे. याशिवाय या रकमेवर 30 जून 2026 पर्यंत 18% दराने व्याज धरून सुमारे 8.33 कोटी रुपयेही मिळावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. कारखान्याचं आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी संबंधितांकडून संपूर्ण रक्कम व्याजासह वसूल करण्यात यावी, अशी भूमिका संचालक मंडळाने घेतली आहे. मुद्दा क्रमांक 5. दोषींवर कोणती कारवाई करण्याची मागणी? चेअरमन सुधीर लहारे, उपाध्यक्ष विजय दंडवते, कार्यकारी संचालक GB शिंदे आणि संचालक मंडळाच्या वतीने साखर आयुक्तांकडे संबंधित सर्व आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच या कथित गैरव्यवहारांसाठी जबाबदार असलेल्या व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, कारखान्याचं झालेलं कोट्यवधी रुपयांचं नुकसान त्यांच्याकडून वसूल करावं आणि संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. मुद्दा क्रमांक 6. पुढे काय होऊ शकतं? सध्या हे प्रकरण साखर आयुक्तांकडे पोहोचलं असून
या निवेदनानंतर चौकशीचे आदेश दिले जातात का? संबंधितांकडून खुलासा मागवला जातो का? आणि आर्थिक व्यवहारांची अधिकृत तपासणी सुरू होते का? याकडे आता सहकार क्षेत्राचं लक्ष लागलं आहे. या प्रकरणातील आरोप हे संचालक मंडळाने आपल्या निवेदनात केलेले दावे असून संबंधित व्यक्ती किंवा संस्थांची अधिकृत भूमिका समोर आल्यानंतर या प्रकरणाचं पुढील चित्र स्पष्ट होणार आहे. या संपूर्ण घडामोडीतून 3 महत्त्वाच्या गोष्टी समोर येतात. पहिली, श्री गणेश सहकारी साखर कारखान्याच्या विद्यमान संचालक मंडळाने पूर्वीच्या कारभारात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत साखर आयुक्तांकडे अधिकृत तक्रार केली आहे. दुसरी, विखे पाटील कारखान्याकडील 38 कोटी रुपयांहून अधिकची थकीत रक्कम व्याजासह वसूल करण्याची आणि संबंधित आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तिसरी, आता साखर आयुक्त या प्रकरणात कोणती भूमिका घेतात? चौकशीचे आदेश होतात का? आणि संबंधित आरोपांवर संबंधित पक्ष काय स्पष्टीकरण देतात? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आता तुम्हीच सांगा, तुमच्या मते सहकारी साखर कारखान्यांमधील आर्थिक व्यवहार आणि पारदर्शक करण्यासाठी कोणती ठोस व्यवस्था असायला हवी? आणि अशा प्रकरणांमध्ये चौकशी किती जलद व्हायला हवी? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सत्ता मंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.